पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण जातोय की बाणकोट किल्ल्यावरती जाणार आहोत। म्हणजे 4 ठिकाणी आपल्याला जायचं आहे। पहिले जायचे आपण डायरेक्ट जाणार आहोत ते म्हणजे बाणकोट किल्ल्यावरती दापोली साईडला रत्नागिरी। त्यानंतर मग मावशीकडे जाणार आहे। त्यानंतर श्रीवर्धन बीच आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा श्रीवर्धन दांड्यावरती ताईकडे। म्हणजे असा आपला हा शेड्यूल आहे। तर आत्ता आपण आहोत ते म्हणजे चिखलप फाट्यावर। मी माझ्या भावाची वाट बघतोय, तो आला की मग आम्ही निघू। तुम्हाला हा रस्ता मी दाखवतो कसा आहे तो। तर मित्रांनो, आपण हे जे गाईड दिसत आहे त्या रस्त्याने आपण आलो वालवटी आरावी। हा जो रस्ता आहे तो जातो श्रीवर्धन मार्गे खेर्डी आणि इकडे जो रस्ता दिसत आहे ना तो आहे बोर्ली सरळ। तर आता आपण या मार्गाने जाणार आहोत। पण इथे बघा आपल्याला इथे दुकानं दिसते। इथे काकांचा स्टॉल आहे। काका काय काय आहे तुमच्या इथे? लेमन, ऑरेंज, कालाकट्टा, ब्लूबेरी, बटरस्कॉच, आवला सरबत, लिंबू सरबत, कोकम सरबत। हे बघा तुम्ही बघू शकता की सर्व प्रकारचे आहेत इथे। कैरीचा आहे, कालाकट्टा वगैरे आपल्याला म्हणजे ज्या फ्लेवरमध्ये तुम्हाला पाहिजे त्या फ्लेवरमध्ये आहे। कसा आहे ग्लास? 20 रुपये ग्लास। हे बघा हा एक ग्लास आहे 20 रुपये भेटेल आणि बर्फ पण असते ना, एकदम थंड, एकदम थंड। आणि इथे सुद्धा बाजूला काकांचा एक स्टॉल आहे। काका तुमच्या इथे काय काय? चिबूरचं आपल्याला दिसत आहे, कोकम सरबत आहे आणि काजू सुद्धा आहे। हां, कलिंगण सुद्धा आता तुम्हाला भेटू शकतात। हां, एकदम ताजे। हे बघ इथेच हे बघा हा तुम्हाला इथे बोर्ड दिसेल, आडगाव चौपाटी आहे, पण ते आडगाव चौपाटी झाले। श्रीवर्धन चौपाटी आणि हरिहरेश्वर चौपाटी हे इथे आपल्याला 2 स्टॉल दिसतात। तुम्ही कधी पण या आणि इथे हे करा। तुम्ही इथलेच आहात ना तुम्ही? हो, चिखलप। अच्छा, हे बघा हे सोड्याचं आहे ना? हां, सोड्याची मशीन। हां, ही सोड्याची मशीन आहे। आपल्या इथेच आहेत हे 3 रस्ते तुम्हाला दिसतील। मित्रांनो, लांबचा प्रवास करायचा असेल तर गाडीमध्ये त्याचा पोट भरायलाच हवा। म्हणून आम्ही पटकन पेट्रोल पंपावरती गेलो आणि आमची गाडी फुल करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। आता आपण ह्या सरळ मार्गे आलो, तो म्हणजे आहे श्रीवर्धन मार्गे। त्यानंतर हा जो रस्ता जातो तो सरळ हरिहरेश्वरकडे जातो, बागमंडला दांडा। हे बघा इथे तुम्हाला बोर्ड दिसेल, हा बोर्ड आहे तो श्री हरिहरेश्वर मंदिराकडे, तो त्या साईडला जातो। आणि हा जो सरळ आहे तो कोलमांडल्याला जातो, म्हणजे बाणकोट जेटी साईडला। इथून तुम्ही शॉर्टकटमध्ये लवकर सुद्धा जाऊ शकता। तर आता आम्ही ह्या मार्गाने न जाता या मार्गाने जातो। मित्रांनो, वेळ कोणासाठीच थांबत नाही आणि याचा प्रत्यय आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमधून समजतच असतो। तसाच प्रत्यय मला बागमंडला वेलास या जेटीमधून आला, कारण आम्ही जेटीवर पोहोचायला आणि जेटी सुटायचा टाईम एकच झाला होता। त्यामुळे मी पटकन जेटीची तिकीट काढून जेटीमध्ये गेलो।
रत्नागिरी साईडला. अगदी 10 मिनटामध्ये आपण, म्हणजे 10 मिनटं पण लागत नाहीत, पण 10 मिनटात आपण धरूया, 10 मिनटाच्या आत आपण रायगडमधून रत्नागिरी साईडला येतो. म्हणजे बघा ह्या जेटीचं काम किती आहे. आपल्याला माणगाव मार्गे रत्नागिरी साईडला जायला लागत होता, पण आता जेव्हापासून जेटी चालू झालेली आहे त्यापासून अगदी 10 ते 5 मिनटात आपण रत्नागिरीमध्ये पोहोचतो. तर आता आपण इथून आलेलो. हे बघा, ही तुम्हाला सावित्री नदी दिसते पूर्ण. त्या साईडला याच नदीतून एक रस्ता होतोय जो सध्या कोलंबेला आहे. त्याचं काम सध्या बंद आहे. आणि इथेच पहिला गाव दिसतोय ज्याला कोलीवाडा बोलतात. आणि आता आपल्याला या मार्गे जायचं आहे किल्ल्याला. बघू शकता की तुम्ही पाठीमागं किती झाडं वगैरे आहेत. आणि इथेच एक कोळी लोकांचं घर. तर चला, तर आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण डायरेक्ट किल्ल्यावरतीच भेटणार आहोत. तर फायनली मित्रांनो, आपण जिथे आपल्याला पोहोचायचं आहे तिथे आपण पोहोचलो आहे. माझ्या मागे जो रस्ता दिसत आहे तुम्हाला, त्या रस्त्याने आपण आलो. आणि आता आपण चाललो तो वगैरे या रस्त्याने. तुम्हाला ग्रामपंचायत बाणकोट दिसेल. तिथे तुम्ही पोहोचलात तर समजायचं तुम्ही आला आहात. आणि हा एक रस्ता इकडे जातो खाली. आता आपण इकडे जाणार आहोत किल्ल्यावरती. तर मित्रांनो, या किल्ल्यावरती आलोत ना, तर तुम्ही जर बाईकने गेलात किंवा स्कूटीने गेलात, ॲक्टिवाने गेलात, तर तुम्हाला 5 मिनटात तुम्ही तिथे पोहोचू शकता. पण जर तुम्ही चालत गेलात तर तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतील. कारण तर फायनली मित्रांनो, आपण किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत. तर हा आहे हिम्मतगड किल्ला. हे बघा, हा किल्ला. आपली गाडी आपण इथे लावलेली आहे. आता आपण किल्ल्यावरती जाणार आहोत. किल्ल्याच्या आतील बाजूस जाणार आहोत. चला तर, हे बघा, हे आहे किल्ला. स्वराज्यातील पेशव्यांच्या देखरेखाली असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील वेलास येथे असणारा किल्ला म्हणजेच हिम्मतगड किल्ला. या किल्ल्याबद्दल बोलायला गेलो तर या किल्ल्याचा सर्वात प्रथम लिखित उल्लेख ग्रीक प्रवासी टॉलमीच्या प्रवासात आढळतो. त्यावेळेस याचे नाव मंदारगिरी किंवा मंदगोर किंवा नानागुना असावे. चीनी प्रवासी युआन स्वांग याने सन 640 मध्ये वास्तव केल्याचे त्याने वर्णन केले आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत त्या किल्ल्याचं नाव आहे हिम्मतगड किल्ला. आता जो आपल्याला हा दिसत आहे तो हा आहे दरवाजा. माझ्या माहितीनुसार हा स्वराज्य प्रतिष्ठान, हे जे काही दुर्गसेवक आहेत त्यांनी हा दरवाजा दिलेला आहे, जो उत्तरेकडे दिसतो आपल्याला. आता आपण या किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया आणि तिथली माहिती तुम्हाला मी सांगतो.
तर मित्रांनो, आपण दरवाजातून आल्यावर आपल्याला सर्वात प्रथम हे पाण्याच्या टाक्या दिसतात, ज्याला पूर्वी हौदा असे म्हणायचे. किल्ल्याच्या आतील बाजूस डाव्या बाजूला आपल्याला पहारेकरांच्या देवड्या लागतात. हा किल्ला पोर्तुगीज लोकांनी विजापूरच्या आदिलशहाकडून सन 1548 मध्ये जिंकून घेतला. त्यानंतर सन 1700 मध्ये मराठी कोळी सरदार कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला पोर्तुगीजाकडून जिंकला आणि त्याचे नाव हिम्मतगड असे ठेवले. आपण जेव्हा वरच्या बाजूला येतो तेव्हा तुम्हाला हा तोफ दिसेल, तो दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. तुम्हाला असं वाटत असेल की ह्याचा दक्षिणेकडे नसताना किंवा पश्चिम पूर्वेला नसताना उत्तरेकडे काय, तर त्याचं कारण मी आता तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, त्याचं कारण हे आहे, हे तुम्ही बघू शकता की आपल्याला डाव्या साईडला समुद्र किनारा दिसत आहे, तर ह्या बाजूला खाडी दिसत आहे. आपला शत्रू समुद्र मार्गाने किंवा खाडी मार्गाने आपल्या किल्ल्यावर आक्रमण करू नये म्हणून यासाठी या तोफेचा बाजू हा उत्तरेकडे केलेला आहे. तुम्ही बघू शकता की इथे आपल्याला समुद्र किनारा दिसतोय. त्यानंतर हे आहे ते म्हणजे या मार्गाने वाहतूक यावी म्हणून हा सेतू बांधत आहे. हा सेतूचं काम बहुतेक करून सध्या थांबलेलं आहे काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे. आणि हा आहे तो समुद्र किनारा. या समुद्राकडून तुम्हाला जर तुम्ही बघितलात तुम्हाला हरिहरेश्वर सुद्धा दिसतं. तर हेच कारण आहे की ह्या तोफेचा तोफ हा उत्तरेकडे आहे. आता तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवतो की इथे ह्या नंबरची मला एवढी माहिती नाही आहे, पण तुम्हाला इथे दिसू शकतं की या तोफेवर तुम्हाला एक नंबर दिसत आहे. कदाचित तो शिवकालीन काळात ठेवलेला असेल नंबर. आता आपण तोफ बघितली तर तोफेच्या अगदीच बाजूला हा आपल्याला स्वराज्याचं प्रतीक असलेला भगवा झेंडा आपल्याला दिसेल, जो स्वराज्याचा प्रतीक म्हणून ओळखला जातो. इकडनं पूर्ण आपल्याला समुद्र किनारा दिसतो, त्या बाजूला डोंगर जंगल दिसत आहे आणि इकडे आपला समुद्र. तुम्हाला तिकडे एक रस्ता दिसत असेल, तो रस्ता जातो वेलासकडे. हे बघा, इथे जर तुम्हाला एक तर रस्ता दिसत असेल, झूम करून मी दाखवला आहे, जर दिसत असेल तर ठीक आहे, नसेल तर ठीक आहे. तो जे ओढी तिथे दिसत आहे तिथे एक रस्ता आहे, तो जातो वेलासकडे पूर्ण रत्नागिरी साईडला. आणि हा आहे तो समुद्र किनारा इतका मोठा. त्यानंतर तुलाचे आंग्रे आणि पेशव्यांमधील असलेल्या वितृष्टामुळे पेशव्यांनी इंग्रजांची हात मिळवणी करून या किल्ल्यावर हल्ला केला आणि त्याचे नाव व्हिक्टोरिया फोर्ट असे ठेवले. हा किल्ला सन 1755 साली इंग्रजांच्या नाविक जेम्स याने काबीज केला. काही वर्षानंतर इंग्रजांच्या लक्षात आले की हा किल्ला ठेवणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही, त्यामुळे तो किल्ला परत त्यांनी पेशव्यांच्या ताब्यात दिला. हा संपूर्ण किल्ला दगडाने बांधलेला असून आपल्याला किल्ल्याच्या आतमध्येच एकदम मधोमध एक छोटंसं मंदिर दिसतो.
किल्ल्याच्या पश्चिमेस भागास आपल्याला एक विहीर दिसते, जी पूर्णपणे आता संपुष्टात आलेली आहे. तसेच या किल्ल्याचा जेवढा भाग समुद्राने व्यापलेला आहे तेवढाच भाग डोंगर आणि पठाराने सुद्धा व्यापलेला आहे. मित्रांनो, किल्ल्याच्या खालच्या बाजूला म्हणजेच उजव्या बाजूला एक आम्हाला छोटीशी गुफा दिसली. कुठेही याचा उल्लेख केला नसल्यामुळे हे नक्की काय आहे याचा अंदाज लावणे आम्हाला खूप कठीण गेले. माझ्या मते हे त्या काळातील पहारेकरांसाठी मावळ्यांसाठी संडास बाथरूमची सोय केल्याची दिसून येते, ज्याप्रमाणे हे दिसत आहे. तर मित्रांनो, आपल्याला किल्ला संपूर्ण आपण बघितला आहे. तर आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत जय हिंद.